निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे कार्यक्रम नायगावच्या संदर्भात नायगावला जे आहे आज हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्यांच्याबरोबर 7-8 मंत्रीसुद्धा आले. सातारा जिल्ह्यातीलच 4 मंत्री आहेत ते सुद्धा आले. विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला. आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायची आहे 200 मुलींसाठी, त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहे जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये. परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर्स दिल्या की ताबडतोब ह्या जमीन ज्या आहे अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे. वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेलं त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. आता एका मुख्यमंत्र्यांचा त्याच्यावर फक्त शिक्का बसणं बाकी आहे. मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी 6 वर्षामध्ये 200 वर्ष त्यांचा जन्मतिथी 200 वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे. तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटपून टाकायला पाहिजेत अशा त्यांनी सगळ्यांच्या समोरच ऑर्डर्स दिले. तर सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ मुख्यमंत्री हे स्वतः एकटेच ॲक्शन मोडवरती आहेत अशा पद्धतीची एक काय म्हणता येईल ॲप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ घातली आहे. सुप्रिया सुळे पण तशा बोलल्या आहेत, आज सामनाच्या अग्रलेखातून तसं बोलले. तर केवळ मुख्यमंत्री ॲक्शनमध्ये आहे आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे शांत असं वाटतं. मला काय माहिती नाही, बाकीच्यांबद्दल काय मला काय माहिती नाही. मी पण जरा बाहेरगावी होतो, पण मी आज जे पाहिलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं ऑर्डर्स दिल्या या सगळ्या गोष्टी तयार ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी. एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आहे फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे. तर त्यामध्ये सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे. पवारसाहेबांनी तुम्ही एकत्र येत आहेत आज चाकणमध्ये एका कार्यक्रमात. हो बरोबर आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळे जे आहेत तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं आहे आणि पवारसाहेब पण तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे.